अश्विनीची मला माहिती आहे, श्रेयश भाऊजींवर खूप कर्ज झालंय फक्त यांच्यामुळे. रक्कम खूप मोठी आहे, माझ्याकडे तेवढी नाही आहे, पण मी तुम्हाला 3 कोटीची मदत करू शकते. मदत? नाही नाही नाही, नको. आणि तसंही तुमच्या काळ्या पैशांची मदत नको आहे आम्हाला, प्लीज. असा पैसा नको आहे आम्हाला. बरोबर आहे तुमचं, पण हे काही ब्लॅक मनी नाहीये. हे पैसे श्रेयस भाऊजींच्या कष्टाचे आहेत. आमची कंपनी आणि श्रेयस भाऊजींची कंपनी पार्टनर असल्यामुळे जे काही कामाचे पैसे आहेत ते निम्मे आहेत आणि ते भाऊजींच्या कष्टाचे आहेत. अश्विनीजी, 3 कोटी काही कमी नाहीत आणि या पैशांची मदत तुम्हाला होत असेल तर प्लीज ऍक्सेप्ट, प्लीज. अश्विनीजी, प्लीज मला समजून घ्या. हे असं काहीतरी होईल मला खरंच माहिती नव्हतं आणि आता यांच्यासोबत पण काय होणार आहे मला माहिती नाही. निदान माझ्या मुलांना तरी कोणाची तळतळ लागू नये म्हणून शक्य तेवढं मी करतेय. प्लीज आम्हाला माफ करा आणि हे पैसे घेऊन जा प्लीज. तुम्ही मला सांगा कधी आणि कुठे यायचे, मी येते पैसे न्यायला. थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या मनावरचं थोडं का होईना ओझं हलकं केलं. थँक्यू. ₹3 कोटी म्हणजे आता हे पैसे गुंडांना देऊन थोडे दिवस तरी थोपवून ठेवता येईल. थँक्स कडू, तुझ्यामुळे हे सगळं झालं. तूर्त तरी या प्रॉब्लेम मधनं सुटका मिळाली आणि माझी खात्री आहे पूर्णपणे पण ह्या प्रॉब्लेम मधनं तूच आम्हाला बाहेर काढशील. खरंच थँक्स. कवले 30 होते ना? हो, नक्की ना? नक्की. बॉस, मयुरी वाघमारे आली. सर, आम्ही खूप साध्या फॅमिलीतले होतो. माझे बाबा खूप प्रामाणिक होते, ते प्रामाणिकपणे काम करायचे. पण त्या वारंगने अडकवलंय बाबांना. त्यांनी बाबांच्या नावावर 5 कोटीचं कर्ज घेतलं आणि त्यांना फसवलं. पण जेव्हा माझ्या बाबांना समजलं ना, तेव्हा त्या वारंगने बाबांच्या गाडीचा ऍक्सिडेंट केला, बस उडवून टाकली. सर, मी खरं सांगते, आमच्याकडे एवढे पैसे नाही येतो की तुम्हाला परत करता येतील. जेवढे टर्म इन्शुरन्सचे पैसे होते ना, 1 करोड, ते सगळे तुम्हाला दिले. पण त्याच्यानंतर आता बाबा गेल्यावर तुम्हाला आम्ही पैसे नाही रिटर्न करू शकणार. आमच्यावर दया करा आणि सोडा माझ्या फॅमिलीला प्लीज. प्लीज सर, रिक्वेस्ट करते. तुला खरंच वाटतं तुझ्या फॅमिलीला वाचवायचं आहे? हो सर, आणि तुमच्या हातात आहे. माझ्या नाही, तुझ्या हातात आहे. माझ्या हातात? मला समजलं नाही. लग्न कर. लग्न? ह्याच्याशी लग्न केलंस तर तुझ्या फॅमिलीचं सर्व कर्ज माफ. बोल, करशील लग्न ह्याच्याशी? तुझी फॅमिली कर्ज फेडू शकत नाही हे तू बोललीस. तुझ्या फॅमिलीला वाचवायचं असेल तर लग्न करावंच लागेल. कळलं मला तुझं उत्तर. जा तू.
तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? पैसे तुझ्या नवऱ्याच्या हातात दिले होते, परत पण तुम्हालाच करावे लागतात. आता खाली हात जातोय, पुढच्या वेळी पैसे घेईन नाही तर जीव घेईन. दिदू, ते गुंड परत आले आणि आजी आबांना काही केलं तर? अश्विनी, मला तुला काही सांगायचंय. मी त्या केकीची माहिती काढली आहे. अगं हो, तो खूप डेंजर माणूस आहे. म्हणजे मी असं ऐकलंय की जे लोक त्याचं लोन रिपे नाही करत ना, त्या लोकांना म्हणजे त्या फॅमिलीजना तो खल्लास करतो. म्हणजे असं खूप साऱ्या लोकांना त्यानं उडवलंय ग. मी माझ्या मुलींना रडूबाई नाही बनवलं, पण तू जशी वागशील तशीच कुहू वागणार. या घरची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, या घरातल्या सगळ्या लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी आता तुझ्यावर आहे. ठाम राहा, सगळ्यांना धीर दे. बॉस, हे लग्नाचं नाही कळालं मला. लग्न नाही करायचं, लग्नाचं नाटक करायचं आणि नंतर तिला वेकून टाकायचं. समजलं? मी लग्न करायला तयार आहे. काय म्हणालीस? मी लग्न करायला तयार आहे, पण तुम्ही सगळं कर्ज माफ कराल आणि नंतर कोणाला त्रास नाही येणार नाही ना? नाही देणार. केकेचा शब्द फायनल असतो. फायनल म्हणजे फायनल. ते 11 वाजता तुला घ्यायला येऊ. आणि एक गोष्ट, कोणाला काही सांगायचं नाही, ना फॅमिलीला, ना मित्रांना, ना तुझ्या बॉयफ्रेंडला. लक्षात ठेव. आणि पोलिसात गेली तर काय होईल हे वेगळं सांगायची गरज नाही. काय करू मी? पैसे घ्यायला हो तर म्हटलं, पण वारांकडनं आलेले पैसे यांना नको असतील तर? नाही, पैसे घेण्या अगोदर मला यांच्याशी एकदा बोललं पाहिजे. अरे मी ना आता तुलाच कॉल करणार होतो मयुरी. बोल ना, काय आलं? प्रतीक, मला तुझ्याशी बोलायचंय. हा बोल ना. फोनवर नाही बोलता येणार, मला भेटून बोलायचंय. भेटूया. हा लगेच भेटूया ना. एक काम कर, तू मला ना ऍड्रेस मेसेज कर, मी लगेच पोहोचतो. मयुरी, एक काम करतो, मी तुला ऍड्रेस मेसेज करतो, तिथे पोहोच. अश्विनी, पैसे घ्यायचे की नाही हे आपण फोनवर नको ठरवूया. ऐका ना, मला समजतंय तुम्ही काय म्हणताय. वारांकडनं पैसे घेणं मलाही पटत नाहीये, पण अहो सध्याची परिस्थिती काय, आपल्याला पैशांची केवढी गरज आहे हे माहित आहे ना तुम्हाला. आणि ऐका ना, शिवाय त्या मिसेस वारंग म्हणाल्या की हे पैसे तुमच्याच कष्टाचे आहेत. पण आपण भेटून बोलूया याबद्दल. तू येऊन भेट मला आधी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत आपण भेटून यावर डिस्कस करत नाही आणि काही डिसिजन घेत नाही, तोपर्यंत घरी कोणालाही काही सांगू नकोस. कळलं? ठीक आहे, नाही सांगणार मी. ठेवतो. हे जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत पैशांचा प्रॉब्लेम सुटलाय असं म्हणता येणार. उद्या मला आधी त्यांच्याशी बोलावं लागतं. मयू, कसं वाटतंय हे? आपल्यासाठी केलंय मी हे. बाय द वे, तू अचानक का भेटायचं बोललीस? हे स्पेशल आहे का? प्रतीक, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. अरे तू थँक्यू वगैरे का बोलतेस? खूप चांगला मुलगा आहेस रे. मधल्या पिरियडमध्ये आपल्यात जे काही झालं तरी तू माझ्या फॅमिलीला खूप हेल्प केलीस.
अजूनही करतोयस. तुझं खूप सपोर्ट वाटला मला. आणि मी खूप लकी आहे की माझ्या आयुष्यात तू आहेस. मयुरी, तू आज काय आभार प्रदर्शन वगैरे करायला मला भेटली आहेस का? थोडा वेळ तुझ्याकडे? कोर्स मयुरी, तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ. आईस्क्रीम खाऊया? आईस्क्रीम? हा चालेल ना, मी लगेच आणतो. हा, तुला कोणतं? सॉरी, मला माहिती, मी आणतो. इथेच थांब, लगेच आणतो. कसं सांगू मी तुला? कदाचित यानंतर आपण कधीच एकमेकांना भेटणार नाही प्रतीक. हे तुझं फेवरेट आईस्क्रीम आहे. बस ना. ठीक आहे. प्रतीक, तुला माहितीये मला कधी काही शेअर करायचं असलं ना की तुझा चेहरा पहिला समोर येतो. माहिती आहे. इनफॅक्ट मलाही कोणाला काही सांगायचं असेल और बोलावं असं वाटलं ना, तेव्हाही मला तुझाच चेहरा डोळ्यासमोर येतो. आय जस्ट कांट बिलीव्ह यार मयुरी, आपण किती पुढे आलोय ना. म्हणजे बघ ना, आपण एकमेकांसोबत किती टाइम स्पेंड केलाय, फिरलोय. कुठे हरवलीस? उशीर झाला आता, मी निघते. मयू थांब, मला तू प्लीज खरं खरं सांग, तूच मला का भेटायला बोलावलं होतं? म्हणजे मला माहितीये तुझ्या मनात काय चालू आहे. मयू, मयू, आय जेन्युइनली लव्ह यू मयू. तुला माहितीये तुझ्या फॅमिलीसाठी मी जे काही केलं ना ते फक्त तुझ्यासाठी केलं ग. मला ना तू खूप आवडतेस. तुला आठवतंय मी पाडव्याच्या दिवशी विद्युत सरांच्या घराखाली आलेलो? का आलेलो माहितीये? मला ना तुला ही रिंग द्यायची होती. ही रिंग देऊन तुला प्रपोज करायचं होतं. तुला माहिती ही माझ्या आईची रिंग आहे, पण आता नाही तुझ्याजवळ ठेव. हे बघ मयुरी, मी ना तुला कसलंच फोर्स नाही करत आहे, तुला कसली जबरदस्ती नाही करत आहे. पण जर तुला मला होकार द्यावासा वाटला ना तरच ही रिंग आहे, आणि त्याच दिवशी ही रिंग तुझ्याकडे ठेव. पण जर तुला असं वाटलं ना की तुला माझ्याशी लग्न नाही करायचंय, तेव्हा मला सांग. मला तुझ्यावर कसली जबरदस्ती नाही करायची, तुला कसलंच फोर्स नाही करायचं. पण आता ना आपलं फ्युचर तुझ्या हातात आहे. का असं वागतोस रे? का अजून चांगलं वागतोयस? कशी घेऊ मी ही रिंग? मी ही कधीच घालू शकणार नाहीये, कारण मी त्या केकेच्या गुंडाशी लग्न करणार आहे. घेतेस ना मयुरी? आता नाही घेऊ शकत. जेव्हा माझ्या मनाची पूर्ण खात्री होईल ना प्रतीक, तेव्हा स्वतःहून मी ही रिंग घेईन. आय कॅन अंडरस्टँड. मला माहिती आहे प्रतीक,
प्लीज अजून काही बोलू नकोस. माझ्यासाठी अजून डिफिकल्ट नको करूस. काहीतरी केलं पाहिजे. असं शांत बसून नाही चालणार शिल्पी. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि वहिनीला हे सुद्धा कळू देता कामा नये की मी हे मुद्दाम सुरळीत घडू देत नाहीये. काहीतरी करायला हवंय. वहिनी, मयू कुठे आहे? अजून आली कशी काय नाही? आतापर्यंत यायला पाहिजे होती ना. इतका लेट होत नाही तिला कधी. हो ग, मला पण तेच टेन्शन आलंय. मला म्हणाली होती उशीर जर झाला तर मी फोन करेन. फोन पण केला नाही या मुलीने. थांब, मीच फोन करते. हे कागद कुठे काही टाकतात नाही, कुहू पडणं. दीदी माझ्याकडे. काय ग? अगं काही नाही ग, नॉर्मल कागद आहे. कुहूनी काही नाही केलं. मीच मगाशी फाडून फेकलं होतं. हे ते हिशोब करत बसले होते मी. हिशोब? कसला हिशोब? वहिनी, सध्या ना आपण फक्त एकाच गोष्टीचा विचार करतोय, ते म्हणजे त्या गुंडांचे पैसे देणं. बस. त्या व्यतिरिक्त आपल्या डोक्यात काही येतच नाहीये. तू विचार कर ना, आपल्या मागे केवढे खर्च आहेत. घर खर्च, आई बाबांच्या गोळ्या, औषधं, दवाखाना, या दोघींचा शिक्षणाचा खर्च, अनेक खर्च आहेत. पण तरी आपल्या डोक्यात फक्त तेच चालू आहे सध्या. सो जस्ट मी बायफर्केट करत होते की कशाला किती वगैरे वगैरे वगैरे, आणि नंतर मलाच कंटाळा आला. सो मी असं फाडून फेकून दिलं. सॉरी वहिनी, तुला टेन्शन आलं का? उगाच काढला यार विषय मी हा. नाही ग शिल्पी, या विषयावर कधी ना कधीतरी बोलावं लागणारच आहे ना. करू आपण काहीतरी, होईल सगळं नीट. वहिनी, तू काय वाटेल ते कर. यातून तुला मार्ग तर सापडणार नाहीच आहे. तू जितके मार्ग शोधशील तितके अडथळे मी पेरेन.